ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अधिक मासाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रावरती चिंतन करायला एकत्र आलेलो जमलेलो। त्या स्तोत्राचं चिंतन करण्यापूर्वी एकदा आचार्यांनी आदिशंकराचार्यांनी याच विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रावरती भाष्य लिहित असताना आधी जे मंगल केलंय, प्रार्थना केली आहे, तिचं पठण करू आणि मग चिंतनाला आरंभ करू। सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारिणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्ज भास्करं वन्दे क्षमादिनिलयं मुनिम्। सहस्रमूर्तेः पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्राननपादबाहो सहस्रनाम्नां सवनं प्रशस्तं निरुच्यते जन्मजरादिशान्त्यै। विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं आपण चिंतन करणार आहोत, तर त्याचा आरंभ करण्यापूर्वी जो विचार मी प्रत्येक वेळेला एखादं स्तोत्र किंवा एखादा स्तोत्रच म्हणू किंवा एखादा श्लोक म्हणून त्याच्या सापेक्षतेने चिंतन करताना मांडतो, त्यालाच एक संक्षेपाने आरंभ करून पुढे होतो। आपण स्तोत्रांचं पठण करतो, अनेक स्तोत्र आपल्याला पाठ आहेत, ती नित्य आपल्या वाचनात आहेत, पठणात आहेत, परंतु त्या स्तोत्रांच्या सापेक्षतेने अतिपरिचयात अवज्ञा ही अशी आपली काहीशी अवस्था झालेली। त्यात दोषास्पद काही नाही, त्यात अयोग्य काही नाही, पण ते पूर्णतेने योग्यही नाही। म्हणजे काय तर असं लक्षात घ्या, दुर्लक्ष झालं की त्याचं महत्व कमी होतं, आणि त्याचं महत्व कमी झालं की त्या ठिकाणी असणारी आदर बुद्धी, पूज्य बुद्धी कमी होते, आणि पूज्य बुद्धी आणि आदर कमी झाला की त्याचं महत्व कमी होतं, आणि मग महत्व कमी झालं की त्याच्यातील सातत्यता, नित्यता कमी होते, आणि मग नित्यता कमी झाली की मग पुढे सांगायला नको। ही भूमिका का, हा विचार कशासाठी, तर काही जे श्लोक आहेत, स्तोत्र आहेत, ही नित्य आपल्या संध्याकाळच्या पठणामध्ये असायची, पण काळाच्या ओघामध्ये आता ती प्रत्येक घरामध्ये संध्याकाळी म्हटली जातात असं दिसून येत नाही। हे असं का झालं? आपली पाठ नाही आहेत असं नाहीये, अजूनही पाठ आहेत, न बघता म्हणू शकतो, पण रोज म्हटली जात नाहीत। हे असं का झालं? कारण त्यांना दुय्यम स्थान प्राप्त झालं। उदाहरण द्यायचं म्हटलं तर लिहिणं, लिहून काढणं। समर्थाने सांगितलंय रोज काहीतरी लिहावं, समर्थाने रोज काहीतरी लिहा, पण आता शाळा सुटली, मग आता कशाला लिहा? आता तर नोकरी नाही, म्हणजे कशाला लिहा? समर्थांना तिकडे जे अपेक्षित आहे तेच त्या कार्यक्रमाचे, म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत आवश्यक असलेल्या लेखनाच्या व्यतिरिक्त लिहा। त्याचं का? त्याचं कारण असं आहे, आपण लिहायचं म्हटलं, ठरवलं की आपण काहीतरी विचार करतो आणि तो विचार शब्दात उतरवायचा प्रयत्न करतो, त्यामुळे तो विचार अनेक वेळेला मनातनं घोळवला जातो आणि त्याला एक विशेष काहीतरी रूप प्राप्त होतं, एक काहीतरी आकार प्राप्त होतो, आणि त्यातनं आपलं मनन होत असतं। पण दुर्लक्ष झालं, मग आता आपलं मनन चिंतन होत नाही। त्यातलंच हे आहे,
विचार आपण करत होतो की या श्लोकांच्या सापेक्षतेने आपल्या अंतःकरणामध्ये अतिपरिचयात अवज्ञा असं काहीच झालेलं आहे. तर आता लक्षात घ्या, विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपण म्हणतो, पाठ करतो, पण कधी याचा विचार करत नाही की ते विष्णू सहस्रनामच का. अनेक प्रश्न उपस्थित करणारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं ओघाने येतील. विष्णू सहस्रनाम का, सहस्रनामच का, ते कोणी सांगितलं, कधी सांगितलं, कोणाला सांगितलं, का सांगितलं, ते स्तोत्र मी का म्हणावं, कसं म्हणावं, हे अनेक प्रश्न आहेत. आपण सहज आता अधिक मास आहे म्हणून त्या निमित्ताने म्हटलं, एकादशीच्या निमित्ताने म्हटलं, उत्तम आहे. पण त्या स्तोत्राच्या पठणाचा परिणाम पुण्यार्जनाच्या पलीकडे होणार नाही. कारण असं आहे, त्याचा परिणाम होणार नाही असं नाहीये, थोडं उलट सांगतो, त्याचा परिणाम होणार नाही असं नाही, पण त्या स्तोत्राच्या रचनेमागे जो अपेक्षित परिणाम आहे तो आपल्याला प्राप्त होणार नाही. हे सगळं कुठनं आलं तर आपण जाऊ महाभारताकडे. फार सुंदर प्रसंग आहे हा. किंबहुना 2-3 प्रसंगांच्या किंवा श्लोकांच्या किंवा स्तुतींच्या सापेक्षतेने याचं चिंतन येतं. आणि हा प्रसंग मला नेहमी राहून राहून आठवतो. झालंय असं, संपूर्ण महाभारताचं युद्ध संपलेलं आहे. आणि महाभारत म्हटलं की महाभारताच्या सापेक्षतेने नेहमी चिंतन येतं ते भगवद्गीतेचं येतं. भगवद्गीतेमध्ये उपदेश करणारे भगवंत स्वतः आहेत आणि शिष्य अर्जुन आहे. ही त्यांची तिकडे जोडी आहे. आणि म्हणून यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम, हे शेवटी सांगितलं. कारण एक अधिकारी आहे आणि दुसरे स्वतः भगवंत आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेला महत्व आहे. आणि भगवद्गीतेकडे तो उपदेश असल्यामुळे वेदांताचा किंवा तत्वज्ञानाचा ग्रंथ म्हणूनच पाहिलं जातं, त्याच्याकडे अभ्यासू दृष्टीनेच पाहिलं जातं. आणि उपासना म्हणून भगवंतांनी गायलेली आहे म्हणून त्याचं रोज काही आपण स्तोत्रासारखं पठण करत नाही. केलं तर काही वाईट नाही, पण करत नाही. त्यामुळे भगवद्गीतेला एक भूमिका प्राप्त झालेली आहे. पण विष्णू सहस्रनामाचं काय. तर झालं असं, मगाशी म्हणत होतो त्याप्रमाणे, महायुद्ध संपलं, महाभारताचं संपूर्ण युद्ध झालं, प्रचंड मोठा नरसंहार झाला, पांडवांना आपलं अधिकाराने प्राप्त असणारं राज्य मिळालं. आणि सगळं होऊन गेल्यानंतर आपले भाऊ आहेत, त्यांच्या सर्वांच्या उत्तरक्रिया सर्व काही झाल्यानंतर युधिष्ठिराच्या अंतःकरणामध्ये शोक निर्माण झाला. युधिष्ठिर म्हणाला, हे आम्ही राज्य प्राप्त केलं खरं, पण याचा परिणाम काय झाला, आम्हाला यातनं काय मिळालं, आम्ही काय मिळवलं, आमचेच भाऊ गमावले. अर्जुनाने जो शोक आधीच्या पहिल्या 2 अध्यायांमध्ये तिकडे व्यक्त केलेला आहे, येषामर्थे कांक्षितम नो राज्यम भोगा सुखानिच तैमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानिच. आम्ही ज्यांच्यासाठी राज्य प्राप्त करू इच्छितो, ज्यांच्यासाठी हे युद्ध करतो, म्हणजे ज्याच्यासाठी म्हणून युद्ध करतोय, ज्या राज्याच्यासाठी, ज्या सुखांसाठी आणि ज्या उपभोगांसाठी, ते ज्यांच्यासाठी प्राप्त करावेत त्यांच्याशीच युद्ध करायचं असेल तर याचा उपयोग काय झालं. प्राप्त झाल्यानंतर युधिष्ठिराला अत्यंत वाईट वाटलं, शोक निर्माण झाला. आता काय करा. युधिष्ठिराला भगवंतांनी समजावलं, युधिष्ठिराने मान्य केलं नाही. व्यासादिक मुनी आले, त्यांनी युधिष्ठिराला समजावलं, युधिष्ठिराला ते मान्यच होईना, पटेच ना. आता काय करावं. भगवंतांनी एकदा सांगायचा प्रयत्न केला, नंतर सांगायला गेले नाहीत. कारण भगवंतांना कल्पना होती काय होणार आहे आणि काय भूमिका आहे, काय यामागची पार्श्वभूमी येते. भगवंतांनी नंतर शांतपणे युधिष्ठिराला बोलावलं. किंबहुना प्रसंगही असा घडला की युधिष्ठिर भगवंतांना भेटायला गेले आणि
त्यावेळेला भगवंत ध्यानस्थ बसलेले होते. भगवंतांना एक माहिती होतं की जी आदर बुद्धी, जी भूमिका, जो विचार अर्जुनाचा माझ्या प्रती होता, अर्जुनाला ज्या दृष्टीने मी गुरु म्हणून मान्य होतो, ज्या दृष्टीने तो माझ्याकडे पाहत होता, त्याच दृष्टीने, त्याच मनाने युधिष्ठिर माझ्याकडे पाहत नाही. युधिष्ठिर ऐकतील तर एकाच व्यक्तीचं ऐकतील, आणि ते म्हणजे भीष्म आहेत. भीष्मांचं चरित्र म्हणा पाहायचं झालं, आणि हे का, कारण भीष्मांनी सांगितलंय ना विष्णू सहस्त्रनाम. भीष्मांचं चरित्र पाहायचं झालं तर एक सुंदर त्यांच्या चरित्राचं किंवा त्यांचं वर्णन केलं. म्हटलं चतुर्दशीचा चंद्र, पुस्तक उपलब्ध आहे, फार सुंदर आहे. चतुर्दशीचा चंद्र म्हटलं का, कारण पौर्णिमेला एका कलेने कमी, तसंच भगवंतांपेक्षा एका कलेने कमी, म्हणून ते तसे फार मोठे भगवंतांचे भक्त आहेत. त्यांनी भरपूर सहन केलंय. पूर्ण आयुष्य, त्यांच्या आयुष्याचा विचार केला तर ते सहज शक्य नाहीये. ते भगवंतांचे अत्यंत भक्त आहेत. आणि युधिष्ठिर ज्या वेळेला भगवंतांना भेटायला महालामध्ये आला, त्यावेळेला झालं असं, त्यांनी भगवंतांना ध्यानस्थ बघितलं, ध्यान लावून बसले होते. युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं. योग मार्गाने ध्यान लावून ज्यांच्या प्राप्तीचा प्रयत्न सर्व योगीजन आणि ऋषीमुनी करतात, ते भगवंत, म्हणजे ज्या भगवंतांच्या प्राप्तीसाठी पूर्ण योग साधना ध्यान मार्गाचा अवलंब करून, चतुर्थम ध्यान मार्गम तुम, त्या तुरीय, त्या समाधीचा अवलंब करून ज्या भगवंतांच्या प्राप्तीसाठी लोक ऋषीमुनी प्रयत्न करतात, ते स्वतः भगवंत कोणाचं ध्यान करत असतील? युधिष्ठिर थांबले. भगवंतांनी डोळे उघडल्यानंतर युधिष्ठिराने प्रश्न केला, भगवंता, कोणाचं ध्यान करत होतात? कोण आहे असं जे तुमच्यासाठी ध्यानासाठी आहे योग्य? भगवंतांनी दिलेलं इथे जे उत्तर आहे ते फार सुंदर आहे. मी एक संक्षेप करतो, मग मुख्य उत्तराकडे येतो. भगवंत त्यांचं ध्यान करतात जे भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत. भगवंत त्यांचं ध्यान करतात जे भगवंतांना अत्यंत प्रिय आहेत. आणि भगवंतांचे जे परम भक्त आहेत तेच. पुण्या जे भागवत आहेत त्याच्यामध्ये भीष्म आहेत. भगवंत म्हणाले, शरतल्पगतो भीष्म शाम्यन्य बहुताशनः. शरतल्पगतो भीष्म, त्या बाणांच्या शय्येवरती झोपलेले ते जे भीष्म आहेत, शाम्यन्य बहुताशनः, अग्नी शांत व्हावा तशी आता त्यांची प्राणज्योत शांत होत चालली आहे. ते त्या रणांगणावरती, रणभूमीवरती, कुरुक्षेत्रामध्ये अजूनही पडलेले आहेत. ते तिथे पडून माझं ध्यान करतायत, म्हणून मी त्यांचं ध्यान करतो. मान ध्याती पुरुष व्याघ्र तस्मिन मे निर्गतम मना. पुरुष व्याघ्र आहेत, ते पुरुष सिंह आहेत, मी त्यांचं ध्यान करतो. युधिष्ठिरा ऐक, आता त्यांचा अंतकाळ जवळ आलेला आहे. ते आपल्या प्राणांचा त्याग करण्यासाठी तयार झालेले आहेत. त्यामुळे तू त्यांच्याकडे जा, त्यांना प्रश्न विचार आणि त्यांच्याकडून उपदेश प्राप्त करून घे. भगवंतांनी सांगितलं, युधिष्ठिराला पटलं. युधिष्ठिर भीष्मांना भेटायला जाणार आहेत हे कळल्यावरती सगळेजण तिकडे निघाले. अनेक ऋषीमुनी तिथे उपस्थित झाले. प्रसंगाचा फारसा विस्तार करणार नाही. मग हे सगळं झाल्यानंतर भीष्मांसमोर युधिष्ठिर गेला. युधिष्ठिराने प्रश्न केले, मोक्ष धर्म, राजधर्म, अनेक प्रश्न केले. भीष्मांनी त्याची उत्तरं दिली. कसं वागावं, काय करावं, सर्व काही सांगितलं. आणि ते सगळं झाल्यानंतर युधिष्ठिराच्या अंतःकरणातील शोक नष्ट झाला.
मग ते भीष्मांना म्हणाले, भीष्मांना मग युधिष्ठिरांनी प्रश्न केलेले. इथे विष्णू सहस्रनामाची खरी सुरुवात होते. झालंय असं, आपण विष्णू सहस्रनाम ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो इथून पुढे जातो, पण ज्या प्रश्नांमधून विष्णू सहस्रनाम उद्भवलं त्या प्रश्नांचा कधी विचार करत नाही. त्यामुळे या विष्णू सहस्रनाम स्तोत्राची त्या दृष्टीने अवज्ञा झालेली आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे अर्जुनाचा शोक काय आहे, अर्जुन कसा मूर्ख आहे आपण म्हणून नाहीये, कारण आपण त्यापेक्षा अधिक मूर्ख आहोत. पण आपण काय नावं ठेवायला काय सगळ्यात पुढेच आहोत. कारण काय अर्जुनाची पात्रता काय आहे हे माऊलीने सांगितलंय. जे अर्जुनाचे पांती परिसणे या योग्य होती, म्हणजे अर्जुनाच्या पंक्तीला बसायची ज्यांची लायकी आहे, असा शब्द वापरतो, त्या लायकीचंही आपण नाही, त्या अधिकाराचंही आपण नाही. तो अर्जुन होता म्हणून त्याला उपदेश प्राप्त झाला, आणि तो त्याला प्राप्त झाला म्हणजे नुसताच हातात पडला असं नाही, तो त्याला पोहोचला. आपण इतक्या वेळेला म्हटली भगवद्गीता ऐकली तरी आपल्यावरती काही परिणाम नाही. तसं आहे ते, पात्र असावं लागतं, व्हावं लागतं. पण मूळ आपला प्रश्न हा होता, विचार हा होता की कोणत्या प्रश्नातनं भगवद्गीता निर्माण झाली ते माहीत असल्यामुळे भगवद्गीतेचं प्रयोजन काय आहे, ते उपदेश काय करणार आहे हे आपल्याला कळतं. पण मग विष्णू सहस्रनामाचं तसं का झालं नाही? कारण हे 6 प्रश्न कधी आपण समजून घेतले नाहीत आणि कधी त्याचा विचार केला नाही. विष्णू सहस्रनामाच्या मागे 6 प्रश्न आहेत युधिष्ठिराने केलेले, आणि त्या सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजे विष्णू सहस्रनाम आहे. आपण रामरक्षेमध्ये म्हणतो, श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. म्हणजे ज्यांना विष्णू सहस्रनाम म्हणायला वेळ नाही त्यांनी केवळ राम ही 2 अक्षर म्हणावी. सहस्रनामाच्या तुल्य राम हे नाव आहे, पण ते पचवायची ताकद पण पाहिजे ना. आता का आजकाल बासुंदी आणि खीर खाता येत नाही, बासुंदी पिता येत नाही का? कारण आटीव दूध पचवायची ताकद गेली. तसं जर का सहस्रनामाच्या तुलनेने राम नाम असेल तर ते पचवण्याची ताकद पाहिजे ना. तसंच आहे, लक्षात घ्या. आम्ही विश्वम विष्णुर्व षट्कारो भूतभव्य भवत्रभू भूतकृत भूतभृत भाव सगळं म्हणतो, पण नुसतीच आमच्या मुखातनं अक्षर बाहेर पडतात. त्या उच्चारलेल्या शब्दांचा, अक्षरांचा आमच्या मनाशी, अंतःकरणाशी आणि आमच्या उपासनेशी संबंध जोडला जात नाही. ही उपासनेची साधन आहेत, उपासनेची साधन आहेत. आणि उपासना म्हणजे काय असतं? काही नाही, फार मोठी व्याख्या करत नाही. प्रत्यक्षात उपासनम नाम यथाशास्त्रम उपास्यस्य तैलधारावत सामिप्यम उपगम्य यत आसनम व्याख्या केली आहे आचार्यांनी भगवद्गीतेमध्ये. शास्त्रांनी जसं सांगितलेलं आहे तसं त्या भगवंतांचं चित्र, ते रूप डोळ्यासमोर आणून त्याच्या ठिकाणी तैल धारावा, तेलाची जशी अखंड धार पडते तशी मनाची अखंड धारावाहिकता, वृत्ती, मन एकतानतेने अखंडतेने त्या रूपाकडे लावणं ही उपासना आहे. मग त्याच्यासाठी साधन काय? तरी स्तोत्र आहे, पण ते आपल्याकडनं होत नाही. हीच या स्तोत्राची झालेली अवज्ञा आहे. मग कोणत्या प्रश्नांमधनं हे विष्णू सहस्रनाम उद्भवलं? तर युधिष्ठिर भीष्मांच्याकडे गेले आणि म्हणाले, आता वैशंपायनांनी जनमेजयाला, आता महाभारतातला प्रसंग आहे की वैशंपायनांनी जनमेजयाला उपदेश करत असताना सांगितलं, श्री वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मान शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत. शांतनवम का? शंतनूचे पुत्र आहेत ना भीष्म. पण ह्या नावातला गोडवा असा आहे, शांत नवम, जे नव्याने शांत आहेत.
आणि शांतता ही ज्यांच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा नवीन आहे. मी थोडा स्वातंत्र्य घेऊन अर्थ करतो इथे. शब्दाची व्युत्पत्ती अशी खरं तर व्याकरणाच्या पूर्ण नियमांनी करता येत नाही, पण शांत नव फार सुंदर. म्हणजे शांत नव, शांत मुळात ऐकलंच की शांत वाटतं. भीष्म नाही म्हटलं, कारण भीष्म म्हटलं की भीषण आहे ते रणांगणामध्ये. युधिष्ठिरम शांत नवम पुनरेवाभिभाषत श्रुत्वा धर्मान अशेषेण, काहीही मागे न ठेवता सर्व धर्म, सगळे काही उपदेश, राजधर्म, मोक्षधर्म, श्रीधर्म, सगळे धर्म ऐकल्यानंतर युधिष्ठिराने पुन्हा प्रश्न असा केला. युधिष्ठिर उवाच, युधिष्ठिर म्हणाले, किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तं कंकमर्चन्तं प्राप्नुयुर्मानवा शुभम. किमेकं दैवतं लोके, पहिला प्रश्न. असं कोण एक दैवत आहे? किंवाप्येकं परायणं, एकच परायण काय? कम स्तुवंतम आणि कम अर्चयंतम, कोणाची स्तुती केली असता आणि कोणाचं अर्चन केलं असता. मानवाहा शुभम प्राप्नुयुः, मानवांना शुभ जे आहे त्याची प्राप्ती होते. आणि मग शेवटी दोन प्रश्न केलेत. को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः, को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः किम जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. तुमच्या मते सर्व धर्मांमध्ये श्रेष्ठ धर्म असा कोणता आहे? आणि किम जपन मुच्यते जंतु, कशाचा जप केल्याने जंतू जन्म संसार बंधनात मुच्यते, जन्म संसाराच्या बंधनातून मुक्त होतो. कधी आपण विचार केला का असे 6 प्रश्न विचारायचा किंवा 6 प्रश्नांचा? नाही. आणि हे सगळं मुळात हेच प्रश्न पडले पाहिजेत. जर आपण खरंच भागवत असू, भक्त असू किंवा साधक असू, मोक्षाची इच्छा असेल तर हेच प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. पहिला प्रश्न केला, किमेकम दैवतम लोके, असं कोणतं एक दैवत आहे? अनेक देव वगैरे नाही अपेक्षा. किमेकम दैवतम लोके, दैवत म्हणजे देव. देव म्हटलं की आपल्या समोर काय येतं? सगळे देवी देवता. मग त्याच्यामध्ये इंद्रापासून गणपती, विष्णू, ब्रह्मदेव, सगळ्यांची वर्णी एकाच पंक्तीत लागते. पण प्रत्यक्षात जर खरोखर अर्थ बघितला तर ते तसं नाहीये. उपासनेच्या दृष्टीने जर का विचार केला तर सोपं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. इंद्र, अग्नी, वरुण, मित्र, अश्विनी कुमार, हे सगळे जे आहेत, सूर्य, वायू, हे सर्व जे आहेत, त्यांची देवता आपण देव म्हणून प्रार्थना करतो. यज्ञामध्ये इतरत्र आपण नेहमी प्रार्थना करतो. पण त्यांच्या सापेक्षतेने कधी असं म्हटलं जात नाही की यांच्यापासून संपूर्ण जगाची उत्पत्ती झाली, यांच्यामुळे स्थिती आहे आणि यांच्या ठिकाणी प्रलय आहे, असं कधीही म्हणत नाही आपण. पण गणेश पुराण, देवी भागवत, नरसिंह पुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, या पुराणांचा जर विचार केला तर त्यामध्ये गणपती, शिव, विष्णू, ब्रह्मदेव या सगळ्यांच्या सापेक्षतेने यांच्यापासून जगाची उत्पत्ती, यांच्यामुळे स्थिती आणि यांच्या ठिकाणी प्रलय, असा विचार येतो. म्हणजे त्यांची ईश्वर म्हणून संज्ञा केलेली आहे. ज्यांना आपण देव म्हणतो पण ते प्रत्यक्षात कोण आहेत? ईश्वर आहेत, जगाचे चालक, मालक, पालक सगळे आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी असणारी बुद्धी जो आहे, विचार तो वेगळा आहे, तो केला पाहिजे. मग आता पुढे काय? तर प्रश्न असा केला, किमेकम दैवतम लोके, असं दैवत काय आहे? मग देव काय आहे? तर द्योतनात्मकत्वात देवा.
प्रकाशित करणारा कोण आहे? मला सांगा, आता या खोलीत प्रकाश आहे, या खोलीला प्रकाशित करणारा कोण आहे? तर आपण म्हणू दिवा आहे. बरोबर आहे. पण दिवा प्रकाशित होतोय का दिवा प्रकाश देतोय? कारण प्रकाशित करणारा दिवा स्वतः नाहीये, त्याच्यामध्ये तो वीज प्रवाह आहे म्हणून तो प्रकाशित होतोय ना. तर ती जी शक्ती आहे प्रकाशित करण्याची, जाणीव करून देण्याची, ती ज्या एकामुळे आहे ते काय आहे? की मे एकम दैवतम लोके, असं एकच कोणतो देव आहे ते मला सांगा. आणि किंवा प्येकम परायणम, असं एकच परायण काय आहे? अयन म्हणजे स्थान, घर. असं कोणतं एक परायण आहे, एकच असं काय प्राप्तव्य स्थान आहे ते मला सांगा. एकच. आणि एकच प्राप्तव्य स्थानाचा विचार करायचा असेल तर असं लक्षात घ्या, ती डायरेक्ट ट्रेन नाही तर नॉनस्टॉप बस आहे. मध्ये जेवायलाही थांबायचं नाही, कारण ते थांबलं की चुकलं, नाहीतर गोकर्ण महाबळेश्वर होतं. रावणाची कथा जी आहे, सगळं झालं, आत्मलिंग भगवंतांनी दिलं, सांगितलं होतं कुठेही थांबायचं नाही. का सांगितलं? कारण माहितीये थांबायला लागणारच आहे, नाहीतर काय गडबड आहे. सगळी व्यवस्था काय असो, तो विषय स्वतंत्र होईल. पण शेवटी गणपतीची योजना केली गेली, थांबले आणि बिघडलं. आपण सुद्धा थांबलं की बिघडलं. फार कशाला, सोपं उदाहरण देतो पुन्हा. मुंबई पुणे प्रवास करत असताना नॉनस्टॉप गेलो तर वेळेत पोहोचतो, थांबलो की ट्रॅफिक लागतो. तसं एकच आयन काय, एकच गंतव्य स्थान, एकच काय ते सांगा, आम्ही तिकडे डायरेक्ट जाणार न थांबता. मध्ये थोडं स्वर्गलोकही मिळाला, मग स्वर्गलोकातली सुख उपभोगू आणि मग पुढे तुझ्या वैकुंठाला येऊ. भगवंतांना ते चालत नाही. ते म्हणतात ठीक आहे, मग तू तिकडेच थांब, मग परत खाली जा आणि मग यायचा की नाही विचार कर. तर हे असं आहे, एकच परायण काय आहे? किंवा प्येकम परायणम. आता युधिष्ठिराला माहित नाही का, इतके वर्ष त्या भगवंतांबरोबर राहिलेत, पण नाही, विचारावं लागतं. काय खात्री करून घ्या, आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्याला कळलं पाहिजे म्हणून. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी जसा उपदेश केला, तसंच युधिष्ठिराच्या निमित्ताने हा उपदेश आहे. ते परावर, ते गंतव्य स्थान काय आहे? कसं आहे ते? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. दृष्ट आत्मनी ईश्वरे, भागवतामध्ये आला. हृदयामध्ये भगवंतांना पाहिलं असता आपल्या हृदयातील अज्ञानाची गाठ तुटून जाते. छिद्यन्ते सर्व संशयाः, सर्व संशयांची निवृत्ती होते. आपली सर्व कर्म नष्ट होतात. क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ते एक परावर स्थान आहे, जे अंतिम स्थान आहे. ते असं स्थान काय, कोणतं आहे ते स्थान? आणि मग पुढे म्हणतायत, पुढे स्तुवंतमकम, कोणाची स्तुती केली असता. स्तूय स्तवने धातू आहे. कोणाचं स्तुती केली असता, कोणाचं कौतुक केलं असता. स्तुती करावी ती एका परमेश्वराची करू नये व्यर्थ ती मानवाची. एका भगवंताची स्तुती करावी, अन्य कोणाची स्तुती करू नये. आता स्तुती आणि मग कौतुक ह्याच्यात फरक काय? स्तुती पण तेच आहे आणि कौतुकही तेच आहे. काय दानशूर आहात हो, काय दानशूर आहात हो. एकामध्ये कौतुक आहे, खरोखर छान, उत्तम, एवढं दान देत आहेत, चांगलं आहे. काय दानशूर आहात हो, म्हणजे थोडं आम्हालाही दान द्या. ती स्तुती आहे, शब्द तेच आहेत.
पण मग ती स्तुती कोणाची करावी? भगवंतांची करावी का? भगवंतांकडनं आपल्याला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं आहे ना. काय माणसाची स्तुती केली तर तो जे देईल ते मर्यादितच असणार आहे ना. अमर्याद कसं असेल, अनंत कसं असेल? असंच नाही. भगवंतांची स्तुती केल्यानंतर भगवंत जे देतात ते भगवंतांचं आहे, त्यामुळे ते नष्ट होणार नाहीये, ते नित्यच आहे, अनंतच आहे, ते अपरिमित आहे, त्याला मर्यादा नाही, अमर्याद आहे. मग कोणाची स्तुती करावी? स्तुवंतम, कोणाची स्तुती केली असता? कम कम अर्चंत, कम कम अर्चंत, कोणाची अर्चना केली असता, कोणाचं पूजन केलं असता. पुन्हा तेच, आपण रोज पूजा करतो, पण पूजा करतो ते काय याचा आपल्याकडे तेवढा विचार नाही करत आपण. किंवा पूजा करताना तरी एरवी तत्वचिंतनाला बसलो की हे भलं मोठं पण चिंतन करू शकतो, पण पूजा करत असताना ते कुठे जातं माहिती नाही. असो, पण कोणाची स्तुती करावी, कोणाची पूजा करावी? कम अर्चंत, काय? मानवाः शुभम प्राप्नुयुः, जे शुभ आहे, जे मंगल आहे, त्याची मानवांना प्राप्ती होते. शुभ एकच आहे, मोक्ष. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. परम कल्याण जे आपलं आहे तेच शुभ आहे. पुढे म्हणतात, को धर्म सर्वधर्माणाम भवतः परमो मतः, तुमच्या मते कोणता परमधर्म आहे? काय आहे? शेवटी भगवंतांचे भक्त आहेत ना भीष्म, त्यांना माहिती आहे. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सगळ्यात शेवटी काय सांगितलं उपदेशाच्या दृष्टीने? सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तू शोक करू नकोस, सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला एकाला शरण ये. माम एकम शरणम व्रज, माम एकम शरणम व्रज हाच परमधर्म. पण भीष्मांनी कसं सांगितलंय पाहायचं. भीष्माने जे उत्तर दिलं ते असा कोणता एक धर्म आहे? भवतः परममतः, तुमच्या मते अत्यंत उत्तम आहे, श्रेष्ठ आहे. आणि किम जपन मुच्यते जंतु जन्म संसार बंधना. जंतू म्हटलंय आपल्याला, जंतू. खरंच आहे. जन आणि तू, जन म्हणजे ज्या येते आणि तू म्हणजे तन होती, विस्तार पावतो. जन्माला येतो आणि नुसतेच वाढतो ते जंतू. जीव पण म्हटलं नाही, जंतू म्हणजे चिमटाच काढलाय. जागा हो, जीव म्हटलं की हा काहीतरी असं भारदस्त वाटतं, पण जंतू. पण असा क्षुल्लक जंतू देखील म्हणजे सर्व प्राणी मात्र, त्याच्यामध्ये कोणताही असं बंधन नाही की असाच पाहिजे आणि तसाच पाहिजे, त्याला काही अधिकार नाही. श्रीमंत पाहिजे की गरीब पाहिजे, सगळे हातापायांनी धडधाकट पाहिजे की नसला पाहिजे, काही नाही. कोणीही, सर्वजण, जन्माला आलेला प्रत्येक जण कोणत्या जपाने, किम जपन, केवळ जपाने या जन्मसंसाराच्या बंधनातून मुक्त होतो. असं काय आहे? 6 प्रश्न विचारले. आता असे 6 प्रश्न विचारल्यानंतर भीष्मांनी उत्तर दिले. आता आपली सवय काय असते, किंबहुना परीक्षेमध्ये लिहून उत्तर म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवून तेच झालेलं आहे. 8 पैकी 6 सोडवायचे असतात प्रश्न. बरोबर आहे, 6 सोडवता येतात कारण वेळही तेवढाच असतो. 8ची उत्तर माहित असली तरी नसली तरी. पण मग लिहिताना क्रमानेच प्रश्न लिहायचे, उत्तर लिहायचे असतात. आधी 5व्या प्रश्नाचं उत्तर दिलं,
मग पहिल्या प्रश्नाचं दिलं, कारण 8तले 6 सोडवायचे, पण म्हणून तसं चालत नाही. भीष्मांनी तसं केलं. 6 प्रश्न विचारल्यानंतर उत्तराचा एक प्राधान्यक्रम ठरवला. कशाचं उत्तर आधी दिलं पाहिजे, कशाचं उत्तर नंतर दिलं पाहिजे, की जेणेकरून जो उपदेश आहे तो ओघाने पुढे सरकेल. त्याला एक क्रम असेल, फ्लो ऑफ थॉट, विचारांची एक धारा, एकातून एक एकातून एक एकातून एक. आणि म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर भीष्मांनी आधी दिलं. 6वा प्रश्न काय होता? किम जपन मुच्यते जंतु जन्म संसार बंधनात. मनुष्य, कोणी सामान्यातली सामान्य जीव, कशाचा जप केल्याने जन्मसंसार बंधनातून मुक्त होतो. म्हणतायत भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनंतं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुष सततोत्थितः. भीष्मांनी 2 गोष्टी सांगितल्या. जगत्प्रभुं देवदेवम अनंतम पुरुषोत्तमम, असा जो कोणी आहे त्याचा जप करायचा. पण कसा? स्तुवन नाम सहस्रेण, सहस्रनामाने त्याचा जप केला असता प्राप्त होईल. पुरुष सततोत्थितः. असं का? इथे विष्णू सहस्रनामाचं रहस्य आहे. आपण विष्णू सहस्रनाम म्हणतो, पण विश्व म्हटल्यानंतर म्हणजे काय? विश्व म्हणजे आपल्याला काय वाटते? सगळं विश्व. तसं नाही. त्या संपूर्ण विश्वाचा आत्मा असणारा तो विश्व, विविध रूपाने प्रकट होणारा तो विश्व, याच्यावरती एवढं चिंतन झालं पाहिजे की ज्या वेळेला विश्वातील प्रत्येक रूप आपण पाहतो त्यावेळेला त्याची आठवण झाली पाहिजे. प्रत्येक शब्द, प्रत्येक अनुभव हा त्या भगवंताकडे नेणारा झाला पाहिजे, तर ते आपण साधलं. अनंताची 1000 नाव आहे आणि मग त्याचं एक राम नाम सांगितलं. थोडी त्याची कथा सांगतो, मग पुन्हा इथे या सहस्रनामाच्या जपाकडे येतो. काय राम नाम म्हणू शकले असते की रामाचं नाम घे, कारण अवतार होऊन गेलेला आहे. किंवा अरे हा कृष्ण आहे, म्हण कृष्ण, एकोपी कृष्णस्य कृतः प्रणामः, दशाश्वमेधावभृतेन तुल्यः, दशाश्वमेधी पुनरेति जन्म, कृष्ण प्रणामी न पुनरेति माया. एका कृष्णाला एकदा नमस्कार करा, एका कृष्णाला एकदा नमस्कार करा की होईल काय? त्याची तुलना 10 अश्वमेध यज्ञांसारखी आहे. पण ज्याने 10 अश्वमेध यज्ञ केलेले आहेत तो पुन्हा जन्माला येतो. एका कृष्णाला एकदा नमस्कार करणारा पुन्हा जन्माला येत नाही. पण तो नमस्कार कसा आणि काय, हे तेही विशेष आहे. त्याला ते काय आपला नमस्कार नाही, हा तसं नाहीये. ते नमस्कार केल्यानंतर आपलं ध्यान तिकडे लागलं, ती समाधी लागली तर ते खरं ना, तो खरा नमस्कार. का देवाची द्वारी उभा क्षणभरी आम्ही तासन तास उभे राहतो का? कारण पुढे लाईन असते. पण काय चारी मुक्ती साधल्या का आपण? ते क्षणभरी उभं राहणं काय, तो क्षण कोणता, त्याचा विचार आहे ना. म्हणाले स्तुवन नाम सहस्रेण. मग सहस्रनाम का सांगितलं? राम नाम का नाही सांगू शकले? कारण कसं आहे, राम नाम कोणी मागून घेतलं आणि कोणी ठेवून घेतलं. भांडण झालं, देवता, राक्षस आणि माणसं. 1,00,000 श्लोक भगवंतांची प्रार्थना उपासना करणार. आता 1,00,000 आहे, शतकोटी प्रविस्तरम चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. एवढी मोठी संख्या. म्हणाले नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, हे आम्हाला, हे आम्हाला. म्हणाले आता जायचं कोणाकडे? आदि गुरु भगवान शिवांकडे गेले, शंकरांकडे गेले. 3घही जण म्हणाले आम्हाला वाटून द्या. भगवान शंकरांनी म्हटलं ठीक आहे, सगळ्यांना वाटून दिलं.
एक तृतीयांश दिलं, पण शेवटी एक उरला. एका श्लोकामध्ये 8 चोक 32 अक्षर, 32 अक्षर वाटून द्यायची. 10 वाटून दिली, 10 वाटून दिली, 10 वाटून दिली तिघांमध्ये. तरी आता 2 अक्षर उरली. हे म्हणाले आता तुमचं हे सगळं वाटणीचं काम केलं ना, तुम्हाला सगळ्यांना वाटून दिलं ना, ही 2 अक्षरं माझ्याकडे. ती 2 अक्षरं होती रा आणि म. हे राम कोणी ठेवून घेतलं? भगवान शंकरांनी ठेवून घेतलं, जे त्यांच्या नित्यजपामध्ये असतं, प्रार्थनेमध्ये असतं. ती रामनामाची ताकद आहे. त्या ताकदीला आपण, म्हणजे त्याला आपण पात्र व अधिकारी होत, तेव्हा त्या रामनामाचा परिणाम होईल ना. सगळ्यांना कसं होईल ते? मग सगळ्यांसाठी काय? किम जपन मुच्यते जंतु. सगळ्यांसाठी सोपं काय आहे? हा, रामनाम सोपं आहे, घ्यावं. पण ते पचवायचं असेल तर विष्णू सहस्रनामही म्हणावं. असं आहे. तर ते विष्णू सहस्रनाम स्तुवन नाम सहस्रेण, त्या सहस्रनामाने स्तुती केली असता. कोणाची? जगत प्रभू, जगाचे जे प्रभू आहेत, देवांचेही देव आहेत. आपण प्रभू आहोत, पण बाहेर पडलं की आपल्याला कोण विचारत नाही. आपला प्रभाव किती, कुठपर्यंत? शेवटी मर्यादा आहे ना. अहो, किती मोठा जरी झाला, राजा जरी झाला, तरी त्याच्या राज्याच्या बाहेर गेल्यावर त्याला कोण भीक घालतं? कोणी नाही. ते काय गंमत पहा, फॉरेन डेलिगेट्स, परराष्ट्राचे कोणीतरी अधिकारी येतात, व त्यांना सगळा अधिकार, सगळा मान मरातब दिला जातो. पण तो का? कारण ते त्या गाडीतनं फिरतात आणि त्या अंगरक्षकांबरोबर फिरतात म्हणून. त्या ट्रेनच्या गर्दीतनं जाऊन जायला सांगा, कोणी विचारत नाही, कोणी विचारत नाही. आहे ना. तर ते असं आहे. जगत प्रभू, जगाचे जे प्रभू आहेत, जग चालवणारे जे आहेत. खरं सांगतो, एक आहेत, फार सुंदर सांगितलं त्यांनी. ते म्हणाले, आपण असं म्हणू नये, हे देवाला कळत नाही जग कसं चालवायचं. तुम्ही चालवायचा प्रयत्न करून बघा, मग कळेल. देव म्हणतो ठीक आहे, ह्याला चालवायचं आहे ना, चालू दे, जा संसारात. ते त्यांनीच सांभाळावं. जगत प्रभू, वेदांतामध्ये ह्याचा अर्थ फार विशेष आहे, फार मोठा आहे. जगाचे स्वामी, जो अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो. विष्णू सहस्रनामामध्ये ते त्या अर्थाचे शब्द येणार आहेत, ती नामं येणार आहेत, म्हणून त्याच्यासाठी तो आता बाकी ठेवतो. देवदेवम, देवांचेही देव, ज्याच्यामुळे देवता आपल्या इंद्रिय, आपली जी इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असतात. आणि त्या देवतांमुळे त्या इंद्रियांना शक्ती प्राप्त होते. म्हणून सूर्याची प्रार्थना केली असता डोळे सुधारतात का? कारण नेत्रेंद्रियाची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. तर अशा या देवतांचाही जो देव आहे, म्हणजे देवतांना देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त होतं, असा जो कोणी, तो देवदेवम. कठोपनिषदामध्ये कथा येते, देवांचाही देव कोण? तर झालं असं, देव आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं. प्रचंड मोठं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर देवतांचा विजय झाला. देवता म्हणाले, आम्ही जिंकलो, हा आमचा विजय आहे, आमची पहा ताकद किती आहे. अभिमान झाला, गर्व झाला. भगवंतांना हे आवडलं नाही. म्हणाले, ह्यांचा असा अभिमान हे चांगला नाही, माझीच मुलं आहेत, थोडं यांना शिकवलं पाहिजे. म्हणून एका दिव्य तेजस्वी यक्षाच्या रूपामध्ये, जिथे हे देवता आनंद साजरा करत होते, तिकडे थोडे लांब प्रकट झाले. त्याला पाहिल्यानंतर इंद्राने अग्नीला सांगितलं, अरे जा रे, बघून ये कोण आहे. अग्नी आला. अग्नीने विचारलं, कोण आहेस रे तू? तर म्हणाले, अरे तू कोण आहेस ते सांग. अग्नीला राग आला, काय मोठा अपमान, मी विचारतो तू कोण आहे, तर उलटा विचारतो मला कोण आहे. म्हणाले, मी अग्नी आहे, संपूर्ण जग भस्मसात करण्याची माझ्याकडे ताकद आहे, सगळं काही मी जाळून राख करू शकतो.
यक्षाच्या रूपामध्ये भगवंत होते. भगवंतांनी सांगितलं, अच्छा असं, हे घे. गवताची काडी ठेवली, ही जाळून दाखव. अपमान सहन झाला नाही अग्नीला. त्याने आपली पूर्ण ताकद पणाला लावली, काडी जळली नाही. कशी जळेल? भगवंतांनी रक्षण केलंय ना शेवटी. अरक्षितम तिष्ठती दैव रक्षितम. ज्याची कोणी राखण करत नाही, ज्याची देवाने राखण केली, तर तो सगळा जगूनच राहतो. तो काय मरत नाही. झालं, अग्नी परत आला खाली मान घालून. कोण आहे? काय बोलला नाही, कळलं नाही. तुला तसाच आहेस रे तू, नुसतेच आग आग आग, नुसतेच ते काय, नुसतेच तोंडाची वाफ. जा, वायूला पाठव. वायूची ही तीच गत. मग शेवटी इंद्र म्हणाला, हे काही कामाचे नाहीत, मलाच गेलं पाहिजे. मग इंद्र जवळ आला. जसा इंद्र जवळ आला तसं भगवंत तिकडनं लुप्त झाले, अंतर्धान पावले. विचार करा, कोणीतरी तुम्हाला भेटायला आलाय, तुमच्या हाताच्या खालच्या नोकरांबरोबर बोलला, कोण आहे ते सांगितलं नाही, म्हणून तुम्ही भेटायला बाहेर गेला तर तो निघून गेला. काय वाटेल? इंद्राहीचंही तेच झालं, एवढा मोठा अपमान. पण त्याला कळलं काहीतरी वेगळं आहे, काहीतरी गडबड आहे. म्हणून ज्या ठिकाणी तो अंतर्धान पावला त्या ठिकाणी तो पुढे गेला इंद्र. आणि मग तिकडे हैमवती देवी पार्वती प्रकट झाली, म्हणजेच वेदांत वेद श्रुती माता प्रकट झाली. आणि मग तिने उपदेश केला की ज्यांच्यामुळे तुम्हाला विजय मिळाला, ज्यांच्यामुळे ही ताकद तुम्हाला प्राप्त होते, ते ब्रह्मते होतं. तुम्ही देवत आहात, पण ते तुमचेही देव आहेत की ज्यांच्यामुळे ही शक्ती तुम्हाला प्राप्त झाली. असे किमेकम ते देव देवम, देवांचे ही देव असणार जे अनंत आहेत. अनंतम पुरुषोत्तम, जे पुरुषोत्तम आहेत, त्यांची सहस्रनामाने स्तुती केली असता. स्तुवन नाम सहस्रेण पुरुष सततोत्थित सर्व दुःखादिगो भवेत म्हटलं ना. तो पुरुष सर्व दुःखांच्या पलीकडे जातो. मग आता म्हणतायत चौथ्या श्लोकाचं उत्तर. तो जो आहे आता जप करायचा. जपाचे सुद्धा 3 प्रकार आहेत, उच्च, उपांशु आणि मानस. उच्च म्हणजे मोठ्याने म्हणायचं. उपांशु म्हणजे केवळ आपल्याला ऐकू येईल एवढ्या मोठ्याने म्हणायचं. आणि आपल्या मोठ्याला म्हणजे कसं, आता मी म्हटलं तर तुम्हाला ऐकू येणार नाही, पण बोन कंडक्टिव्हिटी असते. म्हणजे आपण तोंडातल्या तोंडात बोलत असताना आपली जी इकडली हाडं आहेत ना, तिकडनं आवाज आत जातो, तिकडनं तेवढाच ऐकू गेला पाहिजे, एवढा. आणि मानस म्हणजे मनाने म्हणायचं. मानस जप सगळ्यात उत्तम सांगितलंय, पण तेवढाच तो सगळ्यात कठीण आहे. कारण असं आहे, मानस म्हणत असताना मनातनं ते विचार एवढ्या वेगाने पुढे जातात की त्यामध्ये अनेक अक्षर आणि शब्द गाळले जातात. आपल्याला वाटतं आपण म्हटले, पण प्रत्यक्षात म्हटले जातातच असं नाही. असो तर उच्च, मध्यम म्हणजे उपांशु किंवा मानस कोणत्याही प्रकारे जपन तो जप केला असता. मग आता चौथ्या प्रश्नाचा केलं. म्हणाले काय, तमेव चार्चयन नित्यम, तमेव चार्चयन नित्यम भक्त्या पुरुषमव्ययम ध्यायन स्तुवन नमस्यंस्य यजमानस्तमेव च. त्यांचीच, त्याच भगवंतांची अर्चयन नित्यम, तमेव चार्चयन नित्यम, भक्तीने त्यांचीच अर्चना केली असता. बाह्य पूजन आणि ध्यानाने आंतरिक पूजन. बाहेर आपण फूल वाहतोच आहोत, पण ते करत असताना मनाने खरोखरच भगवंत माझ्या समोर बसलेले आहेत आणि मी त्यांना फूल वाहतोय,
ही कल्पना करणं, हे ध्यान करणं, ही आंतरिक पूजा आहे. या दोन्हीने अर्चन केल्याने ध्यायन स्तुवन नमस्यंश यजमानस्तमेवच, म्हणजे त्याच अनंत तो जो जगत प्रभू देवदेव आहे, ज्याची सहस्रनामाने आपण जप करतो, ज्याचा, त्याचीच पूजा करायची, त्याचंच अर्चन करायचं. आणि तोच अनादिनिधनम विष्णुम सर्वलोक महेश्वरम लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम सर्व दुःखातिगो भवेत. आणि मग स्तुती त्याचीच करायची. कोण? जिथे पूजा शक्य नाही तिथे स्तुती करायची. म्हणजे कसं? पूजा म्हटली, अर्चना म्हटली की एक रूप प्राप्त होते. स्थूलतेने मी हा भेद सांगतो. राम कृष्ण म्हटलं की काहीतरी रूप आहे. कोदंड पाणी आहे, सुदर्शन चक्र, शंखचक्र, गदा, पद्म, शारंग पाणी, त्याला रूप आहे. तिकडे पूजा शक्य आहे. पण ज्या ठिकाणी रूप ही निर्गुण असं भगवंतांचं वर्णन आलं, तिथे काय? तिथे केवळ स्तुती आहे. किंवा स्तुती त्या ठिकाणी आहे जिथे समोर रूपासाठी किंवा ध्यानासाठी अधिष्ठान नाही, मूर्ती नाही, प्रतिमा नाही. त्यावेळेला स्तुती करायची आणि स्तुती करत असताना मनाने ते अधिष्ठान निर्माण करायचं, मनामध्ये ती मूर्ती आणायची. अशी. मग तो कसा आहे? पुन्हा अनादि निधनम. अनादि निधन म्हणजे त्याच्या ठिकाणी विकार नाहीत. जन्म, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, हे सहा जे विकार आहेत ते नाहीत. विष्णू जो व्यापक आहे, सर्व लोकांचा महेश्वर आहे, लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम, लोकाध्यक्ष सर्वभूताधिवासा, साक्षी चेता केवलो निर्गुणश्च, उपनिषदामध्ये आलं. कसे आहेत भगवंत? काही नाही. माऊलींनी फार सुंदर भगवद्गीतेच्या वरती टीकेत 9व्या अध्यायामध्ये 258 का 288 ओवी वगैरे तिकडे आसपास येतं. म्हणालेत काय? पर्वती बैसका न संडावी, समुद्रे रोखा नोलंडावी, पृथ्वी वहावी भूते ही आज्ञा माझी. काय भगवंतांची आज्ञा आहे? ताकद आहे. पर्वत आपली जागा सोडत नाही, समुद्र रेखा ओलांडत नाही, पृथ्वी कंटाळा न करता आपला भार सहन करते. विचार करा, एकदा वाटलं आला कंटाळा, जाऊ दे आता, किती एक क्षणभर जरी गुरुत्वाकर्षण संपलं पृथ्वीचं, काय होईल आपली अवस्था? किंवा म्हणाली नाही आता आला कंटाळा, केलं तिने उदरात गडप, कसं चालेल? म्हणून आपण क्षमा प्रार्थना करतो ना सकाळी, ती त्याच्यासाठीच आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्ती नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे, हे त्याच्यासाठी आहे. असं पण हे ज्यांच्या आज्ञेमुळे हे सगळे मर्यादित राहतात ते भगवंत आहेत. मग विचार करा, अशा भगवंतांचे दास झालो आपण तर काय भय राहिलो? सर्व दुःखातिगो भवेत, होणारच होत. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. कोणाची स्तुती करावी? त्याच जगतप्रभुम देवदेवम अनादिनिधनम विष्णुम सर्व लोक महेश्वरम, असं जे कोणी आहे त्याची स्तुती करावी. कशी? स्तुवन नाम सहस्रेण, सर्व नाम सहस्राने. आणि मग काय? हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. तू विचारलंस ना सगळ्यात श्रेष्ठ धर्म काय आहे? काही नाही. एष मे सर्व धर्माणाम धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुंडरीकाक्षम स्तवैरर्चे नरः सदा. माझ्यासाठी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. सगळ्या धर्मांमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा धर्म मला अभिप्रेत आहे. काय? यद्भक्त्या पुंडरीकाक्षम सदा नरः अर्चेत. त्या पुंडरीकाक्षाची, त्या वासुदेवांची भक्तिपूर्वक गुण संकीर्तन नाम सहस्र या सगळ्यांनी आदरपूर्वक पूजा करणं, स्तुती करणं, जप करणं, हाच सगळ्यात मोठा धर्म आहे. आता याचं महत्व फार विशाल आहे, याचा फार मोठा विस्तार आहे. स्तुतीचं महत्व काय, जपाचं महत्व काय? कारण
कृते यध्यायते विष्णु त्रेतायाम यजितो मुखैः द्वापरे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तना. ध्यानाने होता, मग यज्ञाने झाला, मग पूजेने झाला. कलियुगामध्ये केवळ नामसंकीर्तनाने, केवळ स्तुतीने तो भगवंत प्राप्त होतोय सांगितलं. त्यामुळे त्या स्तुतीचं महत्व आहे. तर अशा त्या भगवंतांची स्तुती केली पाहिजे, असा त्यांचा तो जप केला पाहिजे. पण एक प्रश्न राहिला, काय दुसरा, परम श्रेष्ठ काय, परम अयनम किंवाप्येकम परायणम. श्रेष्ठ अयन काय? म्हणाले परमं यो महत्तेज, परमं यो महत्तपः, परमं यो महद्ब्रह्म, परमं यः परायणम. काय आहे ते? असं परायण काय आहे? काय ते श्रेष्ठ आहे? उत्तर देताना म्हणालेत, पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम, दैवतं देवतानां च भूतानां यो व्ययः पिता. सगळ्या शब्दांचा विस्तार करणार नाही, कारण हेच पुन्हा विष्णू सहस्रनामामध्ये येणार आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये काही नामांचं आपण ज्यावेळेला चिंतन करू त्यावेळेला हे पाहायचंच आहे. पण म्हणाले पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम. मंगलांचं जे मंगल आहे, पवित्रान मंगलानाम च मंगलम, मंगलांमध्ये जो मंगल आहे, पवित्रांमध्ये जो पवित्र आहे, असा तो. अर्थ कसा करायचा? मंगलांना मंगलत्व ज्याच्यामुळे आहे, जे जे काही पवित्र आहे त्याला पावित्र्य ज्याच्यामुळे आहे, असा तो जो कोणी आहे, जो भूतानाम अव्ययः पिता. पिताहम लोकस्य चराचरस्य, मी या सर्व चराचर लोकाचा पिता आहे. 11व्या अध्यायामध्ये पितासी लोकस्य चराचरस्य तुमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान. भगवंता तू पिता आहेस, माता धाता पितामह. का? कारण तू एकच पालन करतायस, तू आमचा सांभाळ करतोस. मंगलानाम जे सुख देणार आहे, त्या सगळ्यांमध्ये अत्यंत सुख देणारा तू आहेस, असा तो जो कोणी, तो भगवंता, त्या भगवंताची स्तुती केली असता. एवढंच नव्हे, पुढे अजून 2 श्लोक आले. यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगागमे यस्मिंश प्रलयम यान्ति पुनरेव युगक्षये. तो जो ईश्वर आहे, ते जो परब्रह्म आहे, तस्य लोक प्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रम मे शृणु पाप भयापहम. माझ्याकडून त्या देवतेची, त्या भगवंतांची जी सहस्र नाम आहेत, ती तू ऐक. विष्णोर्नाम सहस्रम मे, माझ्याकडून, शृणू, जे पाप आणि भय याला दूर करणारी आहेत, घेऊन जातात. मग ते असं काय? यानी नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये. भूतये तानि वक्ष्यामि. यानी नामानि गौणानि. आता गौण हा शब्द इतका विचित्रतेने वापरला जातो. आपण गौण म्हणजे काय म्हणतो? दुय्यम, सेकंडरी. पण गौण म्हणजे तसं नाहीये, गुणसंबंधी, गुणांनी युक्त. गुणांचा जिकडे संबंध आहे त्याला गौण म्हटलं, त्यामुळे तो महत्व असणार आहे. गुणांनी युक्त म्हणजे गौण, दुय्यम या अर्थाने गौण नाहीये. तर जो आहे गुणयोगात प्रवृत्तानी, गुणाच्या योगाने जी प्रवृत्त झालेली आहेत ती, आणि विख्यातानी, प्रसिद्धानी, विख्यातानी महात्मना, जी प्रसिद्ध आहेत, सगळ्यांना माहित आहेत. ऋषिभिः परिगीतानी, ऋषीमुनींनी ज्यांचं गायन केलेलं आहे, ती मी तुमच्यासाठी सांगतो, तुझ्यासाठी सांगतो. तानी भूतये तानी वक्ष्यामि.
भूतांच्या कल्याणासाठी मी तुला सांगतो, ऐक. आणि मग पुढे पहिला श्लोक येतो. ओम विश्वं विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः. पहिलाच शब्द सांगितला विश्वम. विष्णू सहस्रनामामध्ये जर का आपण सहस्रनाम म्हणतो 1000, पण 1031 का 37 अशी नामं येतात, म्हणजे 1000पेक्षा जास्त आहेत. त्यामध्ये जवळजवळ 20 नामं ही सारखी आहेत. पण प्रत्येक ठिकाणी ते सारखं आहे म्हणून त्याचा अर्थ सारखा आहे असं नाही, अर्थ वेगवेगळा आहे. तो अर्थ जाणून घेणं अत्यंत आवश्यक. पहिला शब्द म्हटला विश्व. विश्व, आता भगवंतांना विश्व का म्हटलं? कारण विश्वस्य जगतः कारणत्वेन विश्वम विविधम श्वयते इति. जो विविध रूपाने प्रकट होतो, तो ज्याच्यामुळे विविध रूप प्रकट होतात, तो असा तो जो कोणी परमात्मा, तो विश्व आहे. मग आता याचा संबंध की काय आहे? आता प्रत्येक नाम हे उपासनेची साधन आहे, कारण प्रत्येक नाम हे त्या अनंताचं आहे. आणि त्या अनंताची प्राप्ती झाली असता शृणु पाप भयापहम, पाप आणि भय दूर होतं. त्यामुळे हे प्रत्येक नाम हे त्या अनंताचं चिंतन करणारं झालं पाहिजे. तर त्या विष्णू सहस्रनामाच्या गायनाला, चिंतनाला महत्व आहे. मागे जो चिंतन करताना म्हणजे सांगत असताना एक विषय राहून गेला, तेवढा फक्त सांगतो. भीष्मांनी हे विष्णू सहस्रनाम सांगितलं, ते भीष्मच सांगतील हा भगवंतांचा आग्रह का होता, का आहे, कसंही घ्या. कारण भगवंतांनी महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजत्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. माम भूतादिम अव्ययम ज्ञात्वा, मला भूतांची आदी अव्यय अशा प्रकारे जाणून जे महात्मे मला माझी दैवी प्रकृतीम आश्रिताः माम भजंती, माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन माझं भजन करतात, भगवद्गीतेमध्ये आलं. त्याच्या ठिकाणी त्या श्लोकांच्या खालती माऊलींनी फार सुंदर उभ्या लिहिल्या. जयाचे चोखटे मानसी मी होवोनी क्षेत्र संन्यासी, जयाते निदेलयाते उपासी वैराग्यगा. जयांचे चोखटे मानसी, चोखट म्हणजे ज्यांच्या शुद्ध अंतःकरणामध्ये भगवंत म्हणतात मी क्षेत्र संन्यासी होऊन राहतो. भगवंत क्षेत्र संन्यासी होऊन राहतात म्हणजे काय? ते स्थान सोडून ते इकडे तिकडे जात नाहीत. भगवंत त्या क्षेत्र संन्यासी होऊन ज्यांच्या हृदयामध्ये राहतात. आणि एवढंच नव्हे, जे झोपले असता वैराग्य ज्यांची उपासना करतं. म्हणजे वैराग्य काय आहे? केवढं परम वैराग्य असेल की वैराग्याला वाटावं की आम्ही ह्यांची उपासना करावी म्हणजे मला काय कौतुक मिळेल, मला मान मिळेल. असे केवळ एकच डोळ्यासमोर येतात, ते म्हणजे भीष्म आहेत. मला सांगा, बाण गेलेत शरीरातनं, पण कसे आहेत? आपण ते खेळावरती झोपलेले वगैरे बघतो तसं नाहीये. ते बाण शरीरातनं आरपार गेलेले. आणि किती गेलेत? न तस्यासीत अनिर्भिन्नम गात्रे द्वांगुलम अक्षरम. एक बाण, त्याच्या बाजूला दुसरा बाण, तो किती जवळ? 2 बोट ठेवायलाही जागा नाही. एवढे बाण शरीरातनं आरपार गेलेत आणि ते झोपलेत. आणि दुर्दैव म्हणा, सुदैव म्हणा, कर्मच म्हणा, कारण ती कर्मच तशी आहेत, त्यांना इच्छा मरण आहे. त्यांना इच्छा होईल त्यावेळेला ते देहाचा त्याग करू शकतात, पण ते करत नाहीयेत. कारण माहितीये, हा काळ देहत्यागासाठी योग्य नाही. दक्षिणायन चालू आहे. म्हणून उत्तरायणाची वाट बघत जवळजवळ 58 दिवसांचा काहीतरी कालावधी आहे, तेवढे ते राहिलेत. आणि जर गंमत बघितली ना, एक गणित मांडलं तर गीता जयंतीच्या बरोबर साधारण तेवढ्याच दिवसांच्या कालावधी नंतर
आपलं उत्तरायण सुरू होतं, म्हणजे आपण जे 14 जानेवारी म्हणतो किंवा मकर संक्रांत म्हणतो, तो का त्याच वेळेला येतो. असो, तो विषय गौण आहे. पण अशा परिस्थितीमध्ये देखील मला सांगा, आपला एक कुठलं तरी अंग दुखत असेल तर आपल्याला चिंतन करायला त्रास होतो. असे ते भीष्म अशा त्या अवस्थेमध्ये त्या भगवंतांची पूजा करतायत, चिंतन करतायत. का? तो भीष्मांचा अधिकार आहे आणि अशा भीष्मांनी हे विष्णू सहस्त्रनाम सांगितलेले. तिकडे प्रसंग आहे. सगळं झाल्यानंतर भीष्मांनी सांगितलं, मला बोलणं शक्य नाही, भगवंताला तूच काहीतरी कर. मग भगवंतांनी ती ऊर्जा दिली आहे, ती शक्ती दिली आहे. पण त्या वैराग्याचा विचार करा. त्या ठिकाणी भगवंत क्षेत्र संन्यासी होऊन राहतात. मागे भगवंत म्हणजे भीष्मांनी सांगताना जे म्हटलं की ते मनाने एक होणं जे आहे भगवंतांशी, तो जो विचार आहे तो हा आहे की भगवंतांनी आमच्या अंतःकरणामध्ये नित्य निवास केला पाहिजे. आणि मग तो नित्य निवास भगवंत आपल्या अंतःकरणात करत असतील तर ते काय, त्याचं कोणतं एक साधन आहे तर स्तवन नाम सहस्रम. या सहस्रनामाच्या स्तुतीने, जपाने त्याने ते होतं. मग या विष्णू सहस्रनाम आता 1000 आहेत. 1000 नाम, प्रत्येक नामाचा एका वाक्यात अर्थ करायचा म्हटलात तरी किती मिनिटं लागतील आणि किती वेळ आहे. त्यामुळे काही निवडक शब्दांचा, काही निवडक नामांचा आपल्याला विचार करायचा आहे सहस्रनामातील, आणि पूर्ण सहस्रनामाचं चिंतन करायचंय. पण ते उद्याला पाहू. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.